लहानपणीच्या गोष्टीतील चांदोबा ते अभ्यासक्रमातील चांद्रयान मोहिमेचा अभ्यास असो, चंद्र हा आपल्या जवळचा विषय. आपण अनेकदा बोलतो सुद्धा की मानव चंद्रावर पोहोचलाय, पण चंद्रावर पोहोचणं इतकं सोपं असतं का? तर नाही. वर्षानुवर्ष केलेलं संशोधन, जगातले मोठमोठे संशोधक आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लॅनिंग, एवढं सगळं असतं. गेल्या 7 दशकांमध्ये चंद्रावर एकूण 111हून अधिक मोहिमा आखल्या गेल्या, ज्यापैकी साधारण 62 ते 66 मोहिमा यशस्वी झाल्या. 5 देशच आतापर्यंत चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करू शकलेत, ज्यात भारताचा सुद्धा क्रमांक येतो. मानवानं अंतराळात पुन्हा एकदा नवा इतिहास रचलाय. चंद्र मोहिमेवर गेलेले आर्टेमिस 2 मधील 4ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतलेत. आर्टेमिस 2 ही चंद्र मोहीम कशी यशस्वी झाली, ही मोहीम का आखण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं या मोहिमेचा मानवाला होणारा उपयोग, या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आर्टेमिस 2 या चंद्र मोहिमेनं तब्बल 4,06,778 किलोमीटरचा चित्तथरारक प्रवास करून या मोहिमेनं मानवी इतिहासात पृथ्वीपासून सर्वाधिक दूर जाण्याचा विक्रम नोंदवला. भारतीय वेळेनुसार पहाटे 5:07 या यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर 5:37 सॅन दिएगोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात त्याचं यशस्वीपणे स्प्लॅशडाऊन झालं. तब्बल 54 वर्षांनंतर मानवानं चंद्राची दुसरी बाजू पाहिली, जी पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. या मोहिमेनं अनेक नवे विक्रम प्रस्थापित केलेत. आर्टेमिस 2 मोहिमेतील 4 अंतराळवीर आता पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवास करणारे मानव ठरलेत. रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन या अंतराळवीरांनी ही 10 दिवसांची मोहीम फत्ते केली. यापूर्वी 1970 मध्ये अपोलो 13 मोहिमेतील अंतराळवीरांनी तब्बल 4,01,71 किलोमीटर दूर प्रवास करून हा विक्रम केला होता. हा विक्रम काल रात्री 11:26 मोडला गेला. आज पहाटे 4:37 ओरिऑल या पृथ्वीपासून तब्बल 4,06,771 किलोमीटर अंतरावर पोहोचलं होतं. आता हाच मानवाचा पृथ्वीपासून सर्वाधिक दूर प्रवासाचा नवा विक्रम आहे. पृथ्वीच्या घनदाट वातावरणात प्रवेश करताना आर्टेमिस 2चा वेग आणि निर्माण झालेली उष्णता कमालीची होती. मात्र पॅसिफिक महासागराच्या वर जेव्हा पॅराशूट्स उघडली, तेव्हा अवघ्या जगानं सुटकेचा निश्वास टाकला. या मोहिमेच्या यशासह 21व्या शतकातील चंद्राच्या दिशेनं घेतलेली पहिली मानवी झेप यशस्वी ठरली. 4ही अंतराळवीर या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार बनले असून त्यांच्या सुरक्षित पुनरागमनानं नासाच्या मोहिमेला मोठं यश मिळालंय. हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी अमेरिकेतील विविध अंतराळ केंद्रावर लोक मोठ्या संख्येनं जमले आणि त्यांनी स्प्लॅशडाऊन पाहिला. सॅन दिएगो एअर अँड स्पेस म्युझियम इथंही अनेक लोक हा क्षण पाहण्यासाठी आले होते. नासाने या मोहिमेदरम्यान चंद्राच्या दूरच्या बाजूवरून घेतलेले अप्रतिम असे फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. एकोणीसशे 1972च्या अपोलो 70 मिशन नंतर पहिल्यांदाच माणसांना घेऊन एखादं यान चंद्राच्या कक्षेत गेलं. अपोलो 17 मधील अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवलं होतं, तर आर्टेमिस 2 मधील अंतराळवीरांनी 10 दिवस चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर पुनरागमन केलं. याआधी 2022 मध्ये झालेली आर्टेमिस 1 ही मानवरहित मोहीम यशस्वी ठरली होती. चीनच्या आधी चंद्रावर पुन्हा एकदा मानव उतरवणं हे अमेरिकेचं मुख्य ध्येय आहे. नव्या योजनेनुसार आर्टेमिस 4 मोहिमेत चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेवलं जाईल. नासाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली ही आर्टेमिस 2 मोहीम केवळ एक प्रवास नव्हती, तर भविष्यातील अंतराळ संशोधनाचा पाया देखील आहे. अंतराळ संशोधनासाठी हा खूप महत्त्वाचा टप्पा आणि निर्णायक क्षण मानला जातोय.